हा जो पदार्थ आहे ना, तुम्ही भरपूर वेळेस बनवला आहे आणि मी पहिल्यापासून बनवते ना, तेव्हापासून हा परफेक्ट होतो. कारण ना, फक्त ही एक ट्रिक वापरून जर तुम्ही हा पदार्थ बनवायला घेतला ना, तर तुमचा सुद्धा एकदम परफेक्ट होईल. आणि नवशिकणाऱ्यांसाठी किंवा डायरेक्ट कुणी नवीनच बनवत असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा खरंच खूप सोपं आहे. जर तुम्ही माझी ही पद्धत वापरून कराल, तर तुमचा सुद्धा पहिल्याच प्रयत्नात एकदम असा परफेक्ट होईल. तर पदार्थ कुठला तो तुम्हाला पुढे कळेलच. चला तर मग ह्या पदार्थाला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात अगोदर एक मोठं ताट घ्यायचं. त्या मोठ्या ताटामध्ये 4 वाट्या चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचंय. 4 वाटी ते गव्हाचं पीठ घातलं. त्यामध्ये साधारणतः अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ घालून घ्यायचंय. अर्धी वाटी हे बेसन पीठ मी चाळणीमध्ये चाळून यामध्ये घालून घेत आहे. कारण बेसन पिठाचा वरचा जो थोडासा कचरा असेल तो निघून जाईल. आणि इथे ना मी एक छोटी वाटी रवा टाकलाय. म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने माप घेतलं, तर 4 चमचे इथे रवा टाकून रवा पण यामध्ये चाळून घेतला. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे भरपूर सारा ओवा. ओवा मी साधारणतः एक मोठा चमचा घेतला आहे. आपला पोहे खायचा चमच्याने घेतले, त्यासाठी एक मोठा चमचा ओवा हाताने कुस्करून टाकायचा. चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि यात आता आपल्याला तेल घालून घ्यायचे. तर तेल आपली जी घरातली रेग्युलर वाटी असती ती मी अर्धी वाटीला कमी इथे तेल घेतलं आहे. तेल कडकडीत गरम करायचं. कडकडीत तेल गरम करूनच या पिठामध्ये ओतून घ्यायचं. म्हणजे आपला जो पदार्थ आहे तो एकदम असा खुसखुशीत आणि जाळीदार होतो. आता तेल गरम आहे त्यामुळे हाताला चटके बसतात. त्यामुळे हलक्या हाताने याला अगोदर मिक्स करायचं आणि थोडं त्याला थंड होऊन द्यायचं आणि नंतर परत मिक्स करायचं. आता यामध्ये आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे. तर साधारणतः पाव चमचे इथे मी सोडा टाकून घेतला आहे आणि सोडा पण यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि सोडा मिक्स केला लगेच हे आपल्याला व्यवस्थितपणे हे पीठ मळून घ्यायचं. तरी ते हे पीठ मळण्यासाठी सुद्धा मी कोमट पाणी घेतलंय. कोमट पाणी घेतलं तरी चालतं आणि नाही घेतलं तरी चालतं. पण ना, कोमट पाणी घेतल्यामुळे हा जो पदार्थ आहे तो खुसखुशीत व्हायला मदत होते. त्याचबरोबर जाळी पडायला मदत होते. त्यामुळे कोमट पाणी घेतलं तरी चालतं किंवा नाही घेतलं तरी चालेल. तर हे पीठ मळून घेतलंय छानपैकी मस्त घट्टसर उंडा मळून घ्यायचा. 5-10 मिनिटं भिजत ठेवायचा आणि 5-10 मिनिटानंतर चांगला भिजला की लगेच त्याच्यात आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. मोठमोठे आपल्याला हे ते गोळे तयार करून घ्यायचे. आपण चपातीसाठी जसा उंडा घेतो चपाती करण्यासाठी त्याच पद्धतीचे आपल्याला गोळे करून घ्यायचे. तर एक एक करून मी सगळे गोळे तयार करून घेतले. आता एक फॉकचा चमचा घ्यायचा. चमच्याच्या साहाय्याने ना याला छान असे फॉगने चांगलं व्यवस्थितपणे होल तयार करून घ्यायचा. आता हे होल का करायचे ते तुम्हाला मी पुढे सांगेलच. प्रत्येक हे जे मी पीठ मळून घेतलं आहे उंडा म्हणून आपण याला ना छान व्यवस्थितपणे असे होल तयार करून घ्यायचे. मस्तपैकी एक एक करून सगळ्या उंड्याला आपण होल करून घेणार आहोत. खरंच खूप छान आणि मस्त पदार्थ आहे. तरी बघा, सगळ्या इथे मी गोळ्याला एक एक करून असे फोकच्या चमच्याने होल तयार करून घेतलेत. कुठेही मी थोडंसं पण जागेला शिल्लक ठेवली नाही. अशा पद्धतीने केल्यामुळे ना आपला जो पदार्थ आहे तो एकदम असा खुसखुशीत आणि आतूनपर्यंत एकदम मऊ असा जाळीदार होतो. तर बघा, आता मी अगोदरच पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं कुकरमध्ये. आता कुकरमध्ये आपण एक एक करून याचे गोळे टाकून देणार आहोत. तुम्ही कुकरमध्ये करू शकता किंवा इडली पात्रामध्ये किंवा कढईमध्ये केलं तरी काय हरकत नाही. पण कुकरमध्ये सोपं जातं आणि उकडायला सुद्धा पटकन मदत होते. तर बघा, सगळे गोळे टाकून घ्यायचे आणि याला छान 5 ते 10 मिनिटं याला छान असं उकडून द्यायचं. लो टू मीडियम हीटवर आपल्याला हे छान व्यवस्थितपणे उकळून घ्यायचं आणि जसं हे छान व्यवस्थितपणे शिजत जातं तसं एकदम असं छान फुललं जातं. एकदम असं टम फुलतं. तर बघा किती छान हे फुलत आहे आणि फुलल्यामुळेच ना याला छान असा खुसखुशीतपणा येतो. यावरनं मी 5 मिनिटं कुकरचं टोपण झाकून ठेवलं होतं. गॅसची जी स्पीड होती ती लोच होती. तर फुल स्पीडवर तुम्ही टोपण झाकून ठेवलं तर ते पाणी बाहेर निघेल. त्यामुळे एक स्पीड कमी करून याच्यावर थोडंसं एक झाकण ठेवायचं म्हणजे ते पटकन वाफवलं जातं. तर बघा किती छान वाफवलं गेलेलं आहे. असं टम फुगलं की लगेच आपल्याला हे बाजूला काढायचं. आता जे गोळे आहेत ना तुम्ही न होल करता सुद्धा डायरेक्ट पाण्यामध्ये शिजून घेऊ शकता. पण काय होतं, डायरेक्ट आपण होल न करता हे गोळे जर शिजून घेतले तर ते कधी कधी आतून कच्चे राहतात. होल पाडल्यामुळे ना याला छान असा सपोर्ट भेटतो फुलण्यासाठी सुद्धा आणि असं छान टम फुलतात. त्यामुळे ना तुम्ही कधी पण हा पदार्थ बनवता वेळेस ना याला होल पाडूनच हा पदार्थ बनवा. खरंच खूप भारी होतो. तर बघा, आता मी बाजूला काढून घेतला आणि गरम गरम असताना त्याला आपण कट मारून घेऊया. तर बघा, तुम्ही पाहू शकता त्याला किती छान जाळी पडलेली. गरम असताना त्याला कट करून घ्यायचे आणि पाण्यातून सुद्धा मी सगळे बाजूला काढून घेतलेत. तर मी ते जेवढे पाण्यामध्ये टाकले होते तेवढे इथे कट करून घेतले आणि लगेच आता तेल सुद्धा गरम करायला अगोदरच ठेवलं होतं. तेल पण छान गरम झालं की लगेच तेलामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आणि छान कमी आचेवर आपल्याला हे मस्त असा लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. आता तुम्हाला हा पदार्थ कुठला लक्षात आलंच असेल. तर आज आपण बनवतो मग खुसखुशीत अशी जिभेत होताच विरघळणारी बट्टी. तर मी ते डाळ पण बनवून घेतली आहे अगोदरच. जर तुम्हाला डाळीचा पण व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये एकदा नक्कीच यस टाईप करा, मी तुम्हाला नक्कीच देईल.
तर बघा एकदम छान असं मंद आचेवर याला मी छान असा लालसर कलर येईपर्यंत तळून घेतला आहे. तुम्हाला जर आणखीन डार्क कलर करायचा असेल तर करू शकता, पण जास्त डार्क केली तर कडक होईल. त्यामुळे असंच मीडियम कलरमध्येच आपल्याला ही तळून घ्यायची. तर बघा मी सगळी छान व्यवस्थितपणे तळून घेतली. आता तेलातून छान बाजूला काढून घेऊया आणि राहिलेली सुद्धा बट्टी अशीच आपण तळून घेणार आहोत. खूप छान पदार्थ आहे. कधी-कधी जेवणामध्ये भाजी चपाती खाऊन ना बोर होतं. तर तुम्ही संडेला किंवा स्पेशल डेला सुद्धा हा पदार्थ नक्कीच बनवू शकता. किंवा कधी कोणी अचानक पाहुणे आले तर पाहुण्यांना सुद्धा एखादा मेनू बनवायचा असेल तर मेनूमध्ये हा पदार्थ नक्कीच बनवून बघा. खरंच खूप भारी आहे आणि माझी ट्रिक वापरून जर तुम्ही हा पदार्थ बनवला ना तर खरंच तुमच्या घरातली सुद्धा आणि आलेले पाहुणे सुद्धा नक्कीच खुश होतील. तर मस्तपैकी ताट वाढून घेतलं. एकदम मस्त अशी चमचमीत, झणझणीत आपलं डाळ, त्याचबरोबर त्यासोबत खाण्यासाठी बट्टी खरंच खूप भारी लागते. एकदा हा पदार्थ नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली सांगा. आवडली असेल तर जाता जाता लाईक, सबस्क्राईब, शेअर केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.